नमस्कार, मी ज्योती. तर आज संडे आहे आणि माझं थोडं काम होतं म्हणून मी शॉप ओपन केलं. आता दुपारचे 3 वाजलेले आहे. त्यापूर्वी माझ्याकडे एक कस्टमर आला की जे खूप माझं जुनं कस्टमर होतं. जवळपास 4-1 वर्षापासून ते माझ्याकडे ब्लाऊज ड्रेस स्टिच करतात आणि ते मला गप्पा मारता मारता म्हणतात की तुझं ब्लाऊज खूप छान असतं, फिटिंग खूप छान बसते, फिनिशिंग पण खूप छान आहे. मला हे ब्लाऊज स्टिच करता येतं, तर तू मला माझ्या मापाची पेपर कटिंग करून दे. तुझा जो चार्जेस असेल तो मी तुला पेड करेन, नक्कीच देईल. तर हा जो अनुभव आहे तो माझा आत्ताचाच नाही, तर या मागचाही खूप कस्टमरांनी माझ्याकडं त्यांची पेपर कटिंग मागितलेले आहे. आणि माझ्या ज्या क्लासच्या मुली आहेत ते पण मला सांगतात की ताई, आम्ही ज्यांना ब्लाऊज स्टिच करून दिले त्यांना ब्लाऊज बसल्यानंतर ते आमच्याकडे पेपर कटिंग मागतात आणि काय चार्ज होईल ते पेपर कटिंगचे मागतात, म्हणजे देऊ बो असं सांगतात. तर त्या आम्ही त्यांना पेपर कटिंग देऊ की नको देऊ, दिली तर किती चार्ज घेऊ, अशा माझ्या मुली मला सांगतात. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल आणि माझ्या अनुभवानुसार तुम्हालाही तुमचे कस्टमर नक्कीच पेपर कटिंग मागत असतील, तर तुम्ही ते पेपर कटिंग देतात की नाही देतात, दिले तर किती चार्ज घेतात, तर का देत नाही, तर नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. आणि आपल्या ज्या फॅशन डिझायनर मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून ते त्यांचं मत या कमेंटमध्ये शेअर करतील आणि आपण या टॉपिकवर ग्रुप डिस्कशन नक्कीच करू. आणि आपण म्हणजे पेपर कटिंग दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे, आणि दिली तरी त्याचे चार्जेस किती घेतले पाहिजे, आपण आपलं मत सजेस्ट करूया. थँक्यू.